विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. काउन्सिलिंगला जेव्हा मुलं माझ्याकडे येत आहेत, म्हणजे आम्ही आणि टेक एस्पायर टीम आम्ही काउन्सिलिंग करतोय. या स्टेजला आता असे काउन्सिलिंगला मुलं आमच्याकडे येत आहेत, की ज्यांना कॉलेज तरी मिळालंय. ऑप्शन फॉर्म त्यांनी भरला होता, कॉलेज अलॉट झालंय, पण त्यांना ते कॉलेज नको आहे. सरळ म्हणणं आहे, की हे मनासारखं कॉलेज आम्हाला नाही मिळालं. मग पहिला प्रश्न आमचा असतोय, लिस्टमध्ये ते कॉलेज का घेतलं? पहिला प्रश्न तुमच्या लक्षात आलाय का? की लिस्टमध्ये ते कॉलेज का घेतलं? तर याचा अर्थ तुमचा गोष्ट लक्षात आली पाहिजे, की लिस्ट बनवताना की टियर 1, टियर 2 हे कॉलेज घ्यायचीच असतात. बरोबर आहे. घेतात मुलं, घेतात. ओके. म्हणजे थोडक्यात काय आपण लिस्टला 3 पार्टमध्ये डिव्हाईड करूया. म्हणजे पहिले टियर 1 चे कॉलेजेस म्हणूया आपण. दुसऱ्यांदा असं करूया आपण, की ज्याला म्हणूया आपण एक्स्पेक्टेड कॉलेजेस, की हे जे मिळू शकतात आपल्या मार्कांवर. तिसऱ्यांदा सेफ कॉलेज. मग आमचं काय म्हणणं असतं, की सेफ कॉलेजमध्ये तुमच्या मनासारखंच कॉलेज घ्या ना. फॉर एक्झाम्पल आता एक लक्षात घ्या, की मुलाला पर्सेंटाइल थोडे कमी आहेत. जास्त कमी नाही आहेत, पण थोडे कमी आहेत. पण एखादं कॉलेज त्याला मिळतंय. मग मी त्या मुलांना सांगतो, की इमिडिएटली त्या कॉलेजचा रिव्ह्यू केला पाहिजे. होय, माहिती घेतली पाहिजे. थोडं जवळपास असेल तर पर्सनली व्हिजिट केली पाहिजे. त्या गोष्टी तर अगोदर करायला पाहिजे होत्या. म्हणजे आमच्याकडे जे महिन्याभरापासून मुलं काउन्सिलिंगला आहेत, त्यांना आम्ही असंच गाईड करतोय. त्यांच्याशी बोलून, पर्सनली बोलून आम्ही ती लिस्ट डिझाइन करतोय. मग मुद्दा काय तुमच्या लक्षात येतोय का? की मनासारखं कॉलेज नाही का मिळालं? कारण आपण लिस्टमध्ये सगळेच कॉलेज घेतले होते. आता तसं नका करू. कॅप राउंड 2 साठी काय करा माहितीये का? की तुमचे जे पर्सेंटाइल आहेत, तुम्हाला जे कॉलेज मिळालंय. आता पहिली गोष्ट म्हणजे आता जस्ट एक्झाम्पल देतो. एक स्टुडंट माझ्याकडे असं बोलणं झालंय, की सी मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग मिळालंय. ओके. पण पाहिजे कमिन्स कॉलेज. ठीक आहे. कमिन्स कॉलेज पाहिजे. त्यातली कुठलीही ब्रांच मिळाली तरी चालेल असं म्हणणं आहे. मग माझं त्या स्टुडंटला विचारणं होतं, ओके. पहिल्या पर्सेंटाइल चांगले आहेत. मग पहिल्या राउंडला तुला सिव्हिल मिळालंय. मग कमिन्स कुठं होतं? सी वर होतं का खाली होतं? खाली होतं. मग अगोदर ह्या गोष्टी का नाही डिस्कस झाल्या? का नाही डिस्कस झाल्या? या व्हायला पाहिजे होत्या लक्षात घ्या. याच गोष्टी डिस्कस व्हायला पाहिजे होत्या सुरुवातीपासूनच. मग याच्यासाठी तर काउन्सिलिंग इम्पॉर्टंट आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही आमच्याच टीमचं काउन्सिलिंग घ्या, पण काउन्सिलिंग इम्पॉर्टंट आहे. पण त्या काउन्सिलिंगमध्ये मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? की काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला डिस्कशन तर व्हायला पाहिजे. नुसतीच तुम्हाला लिस्ट मिळाली तर काय उपयोग आहे? काही उपयोग नाहीये. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. मी इथं आमच्या क्लासिक बॅच आहे, प्रीमियम बॅच आहे. मी इथं घेतोय फोन नंबरसाठी बरं का. म्हणजे मी तर स्क्रीनवर जे घेतोय ना, ते फोन नंबरसाठी घेतोय. तुम्ही या स्लाइडवर जिथं फोन नंबर दिलेत तुम्हाला, तिथं तुम्ही आमच्या टीमशी बोलू शकता. साताऱ्यात असाल, कोल्हापुरात असेल तर माझ्याशी पर्सनली सुद्धा भेट होऊ शकते. हे फोन नंबर नोट डाउन करून घ्या. तर सगळ्यात इम्पोर्टंट काय मी तुम्हाला सांगतो. अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही वेळ गेलेली नाहीये लक्षात घ्या. मग हा जो स्टुडंट आहे मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. ओके. जे सिव्हिल मिळालं होतं. आता त्याला कमिन्स मिळू शकतंय. पण मुद्दा असा आहे, की जेव्हा त्यांना कळालं, की कमिन्सच्या हॉस्टेलची फी जास्त आहे. तेव्हा पुन्हा त्यांच्या मनात चलबिचल झालीच. होय. मग आम्ही विचार करताना ऑप्शन फॉर्म भरताना आम्ही विचार करतोय. व्ही-आय-टी पण मिळतंय, कराड गव्हर्नमेंट पण कॉलेज मिळतंय. काय घेणार? दोन्ही ऑप्शन पालकांना समजावून सांगतो, की व्ही-आय-टीची फीस किती आहे? आता मुलगी असली तरी तिला कराडला फी भरावी लागते बरं का. मग कराडला फी भरावी लागते, पण बाकीचा खर्च कमी आहे. व्ही-आय-टीला फी माफ होईल, बाकीचा खर्च जास्त आहे. म्हणजे बॅलन्स होतंय. व्ही-आय-टीला नंबर ऑफ सीट्स जास्त आहेत. कराडला 60च आहेत. मग अपॉर्च्युनिटी कुठे जास्त आहे, कमी आहे. मुलाशी बोलून अंतिम निर्णय मुलांचाच राहतो लक्षात घ्या काउन्सिलिंग सेशनमध्ये. म्हणजे मुद्दा काय होता, की मनासारखं कॉलेज मिळालं नाहीये. आता स्कॅमर्समुळे तर मनासारखं कॉलेज मिळणारच नाहीये. का मिळेल मनासारखं कॉलेज सांगा बघू? सगळे कॉलेजेस त्यांनीच घेतलेत लक्षात घ्या. मग मुद्दा असा आहे, की आता पुढं काय? तर सांगतो तुम्हाला. मी एका पालकांना शब्द दिलाय, की तुम्हाला मिळणार. ए बाळांनो थांबा. काय की पैसे-बिसे घेतले नाहीत किंवा आश्वासन म्हणजे थोडक्यात गॅरंटीने सांगितलं, की मिळणार आहे आपल्याला. ओके. मिळालं नाहीये, पण बेटरमेंट होणार आहे. आणि असं दरवर्षी घडलंय लक्षात घ्या. होय. म्हणजे आता 4 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. ईशान आमचा स्टुडंट होता. 10वी नंतर जेव्हा 11वी पहिल्या दिवशी आला, तेव्हा पहिल्या दिवशीच टार्गेट ठरलं होतं ओके. 97-96 पर्सेंटाइल पडले आणि सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं होतं. मिळणारच पालकांना सांगितलं होतं. पण 4ही राउंडमध्ये नाही मिळालं. स्पॉटला मिळालं. मिळालं. पण स्पॉट राउंडची पण स्ट्रॅटेजी ठरवावी लागते. आणि सगळ्यात इम्पोर्टंट, की आमच्या इथं आम्ही पर्सनली तुमच्याशी बोलतोय.
बॅच कुठली ठरवतोय ऑप्शन फॉर्म बद्दल. आणि सुमित सर, प्रदीप सर हे जे पी-आय-सी-टी मधून पास आउट झालेले आमची टीम आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम करतायत गेल्या वर्षीपासून. म्हणजे तुम्हाला सांगतो टीम तुमच्या बरोबर असणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय लक्षात घ्या, की प्रॉपर ह्यानं जायचंय. आता आमच्याकडे समर्थ कदम नावाचा मुलगा आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचंय. मग ऑप्शन फॉर्मच असा भरला आम्ही, चांगले आहेत. आणि मला माहिती आहे पहिलाच राउंड इम्पॉर्टंट आहे. मग त्याला टी-एफ-डब्ल्यू-एस थ्रू मिळालं. पार्थ वार टी-एफ-डब्ल्यू-एस थ्रू मिळाला. अरे 17,000 फी आहे पुण्यातल्या कॉलेजची, चांगल्या कॉलेजची. मग आमची त्यांची स्ट्रॅटेजी पण फिक्स आहे. एकदा जर टी-एफ-डब्ल्यू-एस मिळालं, तर बेटरमेंटला जाताना मला टी-एफ-डब्ल्यू-एसचीच कॉलेज हवी आहेत. कारण हे तुमचं गेलं. टियर 2चं कॉलेज मिळालंय. बेस्ट आहे. मग टियर 2चं कॉलेज ऑलरेडी तुम्हाला मिळालंय. तुम्ही बेटरमेंटला जाऊन टियर 2चंच घेताय. पण टी-एफ-डब्ल्यू-एस घालवताय. अरे नुकसान आहे ना. 70, 80, 90,000 पर्यंत फी भरावी लागेल. म्हणजे जवळ-जवळ 5 पट फी वाढली. आमच्या त्याला होऊन देत नाही आम्ही लक्षात घ्या. तर तुम्ही याला प्रमोशनल व्हिडिओ समजा, पण मी नाही समजत प्रमोशनल. कारण तुम्हाला सांगतो उद्यापासून आता ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. पुन्हा ती चूक नकोय. मी अशी बरीचशी मुलं बघितलेत, की चुकतायत ते. पण मी असताना तुमची चूक होणार नाही. एक ॲज पर टीम असताना तुमची चूक होणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी परत एक रिक्वेस्ट करतोय. तुम्ही सल्ला तर घेऊ शकताय. तर ते फोन कॉल मात्र खूप येतायत. त्यामुळं प्लीज मला म्हणायचंय काय WhatsApp मेसेज करा या 2 नंबरवर. आमची टीम स्वतःहून तुम्हाला वेळ मिळाला तर कॉल करेल. पण वेळ अगदी 10, 11, 12 वाजता कॉल येईल तुम्हाला. तयारी ठेवाच. पुढचे 3 दिवस म्हणूया आपण तयारी ठेवा. त्यामुळे काळजी न करता मी तुम्हाला सांगतो एवढे कष्ट घेतलेत आपण, तर काळजी कशाला करताय? चांगला अभ्यासाला सुरुवात करायची जोरात. आता काउन्सिलिंगला माझ्याशी पर्सनली जी मुलं इथं भेटलेत साताऱ्यात, कोल्हापुरात, सगळ्यांचे मी फोन चेक केलेत बरं का लक्षात घ्या. आणि मला सापडलं Instagram, Snapchat यातून बाहेर पडा. सगळंच त्याच्यात अडकलेत. सगळे अडकलेत. सगळे टॉपर 99 पासून 100% सगळी मुलं त्यात अडकलेत फोनमध्ये. केला ना तुम्ही 2 वर्ष अभ्यास? हो, इंजिनिअरिंगला गेल्यानंतर तुम्ही अभ्यास करणार मला माहिती आहे. पण आताही त्यात गुंतू नका. तुम्ही तुमच्या सर्वांगीण विकासावर भर द्या. ओके. फोन हा एक ट्रॅप आहे लक्षात घ्या. त्या ट्रॅपमध्ये अडकू नका. ओके. चला मग सह्याद्री ट्युटोरियल्सची टीम आणि टेक एस्पायर टीम आहे तुमच्या बरोबर. ऑल द बेस्ट.